तर मित्रांनो हे आता जन्माष्टमीचं मेघाचं जे उपास सोडणार आहे त्याचं हे जेवण आहे। तर बघा काय काय त्याच्यामध्ये आहे, भाकरी आहे, अळूवडी, मेथीची भाजी आणि काळ्या वाटाणा सांबार। आमच्या कृष्णाची आता तयारी चालू आहे, आंघोळ घातली आहे। आता आम्ही गंध वगैरे लावून कृष्णाला सजवू ना। हां, तर आता आम्ही आम्ही दरवर्षी कृष्णाची पूजा करतो। आता आम्ही आता सजवतोय कृष्णाला। आमच्याकडे 2 कृष्ण आहेत। हां, आमचा एक छोटा कृष्ण आहे, एक छोटा बाळकृष्ण आणि एक मोठा कृष्ण। असे 2 कृष्ण आहेत। हां, आता मी गंधक लावलाय त्याला, हे बघा। आता आम्ही हे असं सजवू। आता आम्ही दोघांचे पण हे असतात वस्त्र। त्यांना आता मी पाळण्यात घालायची तयारी करतो। मग आपण त्यांना आता मी हे घालतो, वस्त्र घालतो त्यांचे, आणि आम्ही दाखवू तुम्हाला नंतर। हां, आता काय काय सजून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो। A few moments later. मित्रांनो, आमची पूजा झालेली आहे, आरती बिरती आम्ही करून घेतलेली आहे। आता आमच्या आरती पण झाली आहे, पूजा पण झालेली आहे। बघा तसा पाळणा सजवला आहे आम्ही। बाळगोपाळ आता पाळण्यामध्ये बसलेले आहेत। अजून छोटेसे आमच्या बाळगोपाळ आहेत, त्यांना आम्ही असं फुलांच्या ह्याच्यावर ठेवलेलं आहे मस्तपैकी। हे बघा, त्यांना आपण मुकुट आणि त्यांचे वस्त्र परिधान करून घातलेलं आहे सगळं। बघा पूजा झालेली आहे सगळी व्यवस्थित। असा दही आणि साखरेचा नैवेद्य ह्याच्यामध्ये। तर अशी आमची आता पूजा आटपलेली आहे। मगाशी तुम्हाला दाखवलंच मेघानी की मी पूजेची तयारी करत होतो, तर आम्हाला आरती बिरती दाखवता नाही आली, कारण का ॲक्च्युली लेट झालं आहे। तर आम्हाला मेघाला उपास पण सोडायचं आहे। तर तुम्हाला जेवणातसुद्धा काय काय आम्ही आता खाणार आहे ते तुम्हाला दाखवू थोड्या वेळात। तर आता बघा पूजा झालेली आहे मस्तपैकी, आमची आरती झाली, पूजा झाली, आमच्या ज्या जन्माष्टमीची पूजा झालेली आहे। तर तुम्ही पण जन्माष्टमीची पूजा केली असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणि उद्या आहे दहीहंडी, तर दहीहंडीला पण तुम्ही आता उद्या दहीहंडी कोण कोण फोडणार आहे त्यांनी पण नक्की कमेंट करून सांगा। तर तुम्हाला आता मी भेटतो, तर चला। A few moments later. तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो। तर आमचा आता तुम्ही बघितलात, मी आता तुम्हाला पूजा पण दाखवली, आमची पूजा पण झालेली आहे, आमची आरती झालेली आहे। तर तुम्हाला सगळं दाखवलं। तर बघा आज आमची श्रीकृष्ण जन्माष्टमी, कोण कोण श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा करतं ते नक्की कमेंट करून सांगा। आणि ते प्रत्येकाची पूजा करायची पद्धत वेगळी असते। आम्ही अशी छोटीशी पूजा मांडतो श्रीकृष्ण जन्माष्टमीची। ती पूजा झालेली आहे। मेघाचा उपास असतो, रिद्धीचा असतो का उपास? नाही, रिद्धीचा उपास नसतो, रिद्धी उपास नाही करत अजून। तर आमचा जन्माष्टमी पूजा झालेली आहे। आता आम्ही आता नैवेद्याचं जेवण आहे ते आता मेघा जेवेल, तिचा उपास असतो तिच्यावर। आम्ही पण आता उपास नसला तरी आम्ही पण उशिरा नैवेद्य उद्या दाखवतो, पण आता तू उपास उपास सोडणार आहे मेघा। आणि आमचा उपास नसतो दोघांचा, पण आम्ही कसं मेघाला म्हणतात ना कंपनीहून आता आम्ही जेवायला बसणार तिच्याबरोबर। तर आता आम्ही काय काय जेवायला केलं आहे ते तुम्हाला दाखवतो, तर चला। आणि आमच्या असेच व्हिडिओ बघत राहा, आम्ही असे व्हिडिओ नवीन बनवत असतो। अजून व्हिडिओ टाकायचे, भरपूर व्हिडिओ टाकायचे आमचे बाकी आहेत, ते आम्ही टाकू नंतर, आता जसं जमेल तसं। तर चला। तर मित्रांनो, हे आता जन्माष्टमीचं मेघाचं जे उपास सोडणार आहे त्याचं हे जेवण आहे। तर बघा काय काय त्याच्यामध्ये आहे, भाकरी आहे, अळूवडी, मेथीची भाजी आणि काळ्या वाटाणा सांबार। तर ह्याच्याने आता मेघा उपास सोडणार आहे आता। तर आता खूप भूक लागली आहे मेघाला पण, आणि आम्हाला पण आता खूप भूक लागली आहे। ऑलमोस्ट 12:30 होऊन गेले, पूजा करेपर्यंत वेळ झाला। तर तुम्हाला आता आम्ही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर असं आमचा व्हिडिओ बघत राहा, आमच्या व्हिडिओला प्रतिसाद देत राहा, आणि आमची ही जन्माष्टमीची थाळी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। तर चला, बाय, गणपती बाप्पा मोरया।